श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी। या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात। देवाला बेल, दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात। तर आज मी तुम्हाला चंपाषष्ठीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तसेच कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका। भंडारा। खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबारा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात। कणकेचा रोडगा, वांग्याची भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात। प्रसाद वाटतात। खंडोबाची 5 प्रतीके। पहिलं म्हणजे लिंग, हे स्वयंभू अचल अगर घडी बसते। दुसरं म्हणजे तांदळा, ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते। तिसरं म्हणजे मुखवटे, ही कापडी किंवा पिठली असतात। चौथं म्हणजे मूर्ती, या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात। 5वं म्हणजे टाक, घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे, त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे। काही सौम्य नवस देखील केले जातात, जसे की मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी राहणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे असा देखील नवस केला जातो। तसेच पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण गोंधळ असेही म्हणतात। देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे, उचलणे, दही भाताची पूजा देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा 8वा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मुरळी यांस भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे। रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे। सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे। मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे। चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे। श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला। माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे। तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने तर 7 आहे महाराष्ट्रामधील। तर पहिलं आहे कडेकरे पठार म्हणजे जेजुरी, दुसरं निमगाव, तिसरं पाली पेंबर सातारा, चौथं नळदुर्ग म्हणजे धाराशिव उस्मानाबादमध्ये, शेंगूड अहमदनगरमध्ये, सातारे औरंगाबादमध्ये, माळेगाव त्यानंतर कर्नाटकामधील मैलारपूर पेंबर बीदरमध्ये, मंगसुल्ली बेळगाव, तसेच मैलारलिंग धारवाडमध्ये, देऊरगुडू मनमैलार। खंडोबाचे नवरात्र। खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात। खंडोबाने मणिमल्लाचा वध केला म्हणून त्याला मल्हारी मैलार तसेच म्हाळसा देवाचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात। स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले। हा श्रीशंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले। खंडोबाची वेशभूषा साधारणपणे साधीच आहे। विठ्ठलासारखे पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेश असतो। प्रमुख भक्ती बेल भंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय। हळद पूड, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात। याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया
सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्यायोगे सर्वत्र सुका होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. खंडोबाच्या हातातील वस्तू. खंडोबाच्या 4 हातात खडक, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाई जेऊर यांनी बांधले असा उल्लेख केला आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या देखील आहे. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे. नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वांकूर पत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत, असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्रे पाने देवास व्हावे. देवासमोर सुगंधित धूप जाळावा. उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटेत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. 6 दिवस दिवा तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पिठाचे देवही केले जातात. 6 दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्रीच्या या दिवसात फार महत्वाचे फलदायी मानले जाते. तसेच षष्टीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडक्याचा नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशीच चालतो. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावे. भोजनानंतर त्यांना पान, विडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाचे वाहन कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. तसेच षष्टीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळी कुडूम वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून देखील खातात. आता चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला देखील नैवेद्य द्यायचा असतो. आता कुत्र्याला नैवेद्य काय द्यायचा, तर एक बाजरीची भाकर बनवायची, त्याच्यावरती वांग्याचं भरीत ठेवायचं आणि हा नैवेद्य कुत्र्याला आपण द्यायचा आहे. तसेच आपण जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल किंवा इतर कोणत्याही देवस्थानावरून भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा आपण कुत्र्याला लावायचा आहे. तसेच भंडारा नसेल तर हळद लावली तरी पण चालेल. आता या दिवशी आपल्याला मल्हार सप्तशतीचं देखील पठण करायचं आहे. पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल. पण या दिवशी मल्हार सप्तशती आवर्जून पठण करावं. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते. तसेच या दिवशी आपण एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. तिच्यामध्ये भंडारा किंवा हळद टाकायची आहे. ही देवापुढे ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण मल्हार सप्तशती पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. पठण किंवा श्रवण करून झाल्यानंतर ती हळद आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही हळद लावावी. त्यानंतर ही हळद आपण घरामध्ये टाकायची आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण 4ही कोपऱ्यामध्ये ही हळद म्हणजेच भंडारा टाकायचा आहे. आणि भंडारा टाकत असताना एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार या नावाचा देखील जयघोष करायचा आहे. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होत असते व आपल्याला देखील खंडेरायाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असते. तसेच तळी भरणे, उचलणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यामध्ये वारी मागतात. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून देखील खातात. त्यामुळे अशा घरात खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. या नवरात्रीत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू अक्षतांसह पानविडा द्यावा.
तसेच दिवटी बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता, तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याची, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत भिजवावी व ते दूध सर्वांना तीर्थ म्हणून द्यावे. लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षड्रात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे, घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न देखील करावे. तर आज आहे चंपाषष्ठी. चंपाषष्ठीची कथा काय आहे तर ते बघूया. आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्मदेवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात 1 कोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवानी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. नंतर मार्तंड भैरवानी मल्ल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने हेही मान्य केले. तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवतात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना देऊन त्यांची पूजा करून त्यांना देखील हा नैवेद्य वाटतात. तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.